आज आपण एका साध्या पण महत्त्वाच्या प्रश्नावरती बोलणार आहोत. आपण आपल्या मुलांना सगळं काही देतोय, त्यांच्या हातात सगळ्या नवीन नवीन गोष्टी मिळत आहेत. आपण मुलांना सगळ्या सोयीसुविधा देतोय, पण आपण त्यांना तयार करतो आहोत का, की त्यांना आपल्यावरती अवलंबून बनवत आहोत? हाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आजचा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. आतून स्पर्श करणार आहे. एक पालक म्हणून आपण आपल्या मुलांसाठी खूप काही करत असतो, पण कधीकधी हा प्रश्न मनामध्ये नक्की येतो की मी माझ्या मुलांना सर्व प्रकारची मदत करते आहे. मग ते क्लासेस असतील, त्यांना हव्या असणाऱ्या वस्तू असतील, त्यांच्यासाठी ट्रिप असतील, वेगवेगळ्या महागड्या गोष्टी असतील, ह्या सगळ्या मी त्यांना पुरवते आहे. पण मी त्यांना माझ्यावरती अवलंबून बनवते का स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी मदत करते? आज आपण हे शांतपणे जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. आपल्या एखाद्या भावनांपासून ते एखाद्या व्यवहारापर्यंत आपण हे गोष्टी करतोय का, आणि त्या आपल्या मुलांपर्यंत आपल्याला कशा पोहोचवता येतील, त्याचं महत्त्व कसं सांगता येईल, हे आपण या श्लोकाच्याद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आता आजचा श्लोक काय आहे ते आधी बघूयात. श्लोक असा आहे, आणि हा 36वा श्लोक आपल्याला काय सांगतोय हेही आपण पुढे बघणार आहोत. श्लोक असा आहे, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आता ह्या श्लोकाचा शब्दार्थ काय ते बघूयात बरं का. ह्या श्लोकाच्या शब्दार्थामध्ये खूप साध्या साध्या पण सरळ दिसणाऱ्या गोष्टी आहेत बरं का, की ईश्वर किंवा देव आपल्या सदैव जवळ असतो, आपल्या अत्यंत जवळ असतो, आणि तो आपल्या धैर्याची थोडीशी परीक्षा बघत असतो. तो आनंद देणारा आहे, सुख देणारा आहे, आणि तो उदार आहे, मोक्ष वगैरे अशा गोष्टी देणारा आहे. आणि अशा ह्या प्रभू रामचंद्र आपल्या दासांची अशा प्रकारे उपेक्षा करत नाही. हा शब्दार्थ झाला. आता या सगळ्याच्या मागे दडलेल्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत या आपण विचार करून बघूयात. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय येते बघा, की सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे. आता ह्याच्यामध्ये ही एक महत्त्वाची गोष्ट दिसली बघा, की देव सदैव सोबत आहे आणि कृपाळूपणे आपले धारिष्ट बघत आहे. धारिष्ट म्हणजे आपले धैर्य बघतो आहे, किंवा आपण किती पेशन्सने एखादी गोष्ट पूर्ण करू शकतो आहे, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण किती कष्ट करतो आहे, त्याच्यामध्ये किती आपल्याला आतुरता आहे, आपण किती प्रामाणिकपणे त्याच्यावरती प्रयत्न करतो आहे, त्याच्यासाठी धडपड करतो आहे. आणि असं दिसत असेल तर तो आपल्याला मार्ग दाखवतो, मदत वेगवेगळ्या मार्गाने उपलब्ध करून देतो, आणि तो आपल्या भक्तांच्या पाठी उभा राहतो, असा आपण विचार करू शकतो. आता एक आपल्या रोजच्या जीवनातलं एक उदाहरण बघूयात बरं का. एकदा आईने आपल्या 10 वर्षाच्या मुलाला शाळेची बॅग तयार करून दिली. 10 वर्षाचं म्हणजे साधारणपणे 5वीत जाणाऱ्या मुलाला त्याची सगळी बॅगेची तयारी करून ठेवली. त्याचा ड्रेस, त्याचे बूट, त्याचा होमवर्क झाला आहे का नाही, अशा सगळ्या गोष्टींची तयारी करून ठेवली. त्याचं टाईमटेबलप्रमाणे बॅग भरून ठेवली. हे तिच्या नेहमीच्या सवयीचं होतं. ती अशी नेहमीच्या सवयीप्रमाणे करत होती. आणि एक दिवस मात्र काहीतरी झालं आणि तिने विचारलं की आजची बॅग तू स्वतःला भरशील का रे, मला जरा बरं नाही आहे, आज तुझी बॅग भर ना, मला आज उठवत नाही आहे अगदी. मुलाने उत्तर काय दिलं, तर आई मला काय काय ठेवायचं हे माहिती नाही ग, तूच भरून ठेव ना. ही वाक्य कदाचित कधी कधी आपल्याही आजूबाजूला ऐकायला मिळतात बघा. म्हणजे ही वाक्य अशी कुठली अपरिचित अशी नाही आहेत. ही गोष्ट फक्त एका बॅगेची नाही आहे, किंवा एखाद्या वेळेला लावलेल्या सवयीची नाही आहे, तर ही आपण आपल्या मुलाला पहिली पायरी जी स्वावलंबनाची आहे ती शिकवली आहे का नाही हे तपासण्याची आहे. अगदी छोटं उदाहरण आहे बघा.
की मूल जेव्हा पहिल्यांदा चालायला लागतं, रांगायला लागतं, म्हणजे साधारणपणे 1.5-2 वर्षाचं असतं. स्वतः गोष्टी करून बघायच्या वयामध्ये असतं, एक्सप्लोरेशनच्या वयामध्ये असतं. तेव्हा काय बरं होतं, आपण बऱ्याचदा म्हणतो हाय बरं का, हात नको लावूस, त्याला सुरीला धार आहे बरं का. हे त्याच्या काळजीनं एखाद्या गोष्टीपासून संरक्षण मिळावं म्हणून आपण करतो. ते एकदम बरोबर आहे, त्याच्यात चूक काहीच नाही. आपण त्या मुलाला त्या गोष्टीची संरक्षण, त्यालाही कळत नाही म्हणून आपण सांगायचा प्रयत्न करतो. पण हेच जर का आपण साधारणपणे 3रीच्या मुलाला, 2रीच्या मुलाला, किंवा आता जे स्वतःच्या हाताने खाऊ शकतात, स्वतःच्या कपड्यांची घडी घालू शकतात, स्वतःचं होमवर्क काही प्रमाणात करू शकतील, स्वतःच्या कपड्यांच्या घड्या घालू शकतील, स्वतःची बॅग भरू शकतील, काही गोष्टींसाठी वेट पिरियड घेऊ शकतील, म्हणजे आपली टर्न येईपर्यंत थांबू शकतील, अशा वयातल्या मुलांना जर का आपण अजूनही अशाच इन्स्ट्रक्शन देत असू की तुला नाही जमणार, मी करून देतो, तर मग आपण त्यांना खरंच इंडिपेंडंट बनवतोय का? आणि मग आपण जर का त्यांना असं म्हणत असू की चल आपण दोघं मिळून करूयात, माझं बघून बघून कर, मग तुला यायला जमेल, तुला यायला लागेल, मग इथे आपण त्यांना डिपेंडंट बनवतोय का इंडिपेंडंट बनवतोय? आपण याच गोष्टीवरती आज बोलूयात. आता ही काही गोष्ट अशी नाही आहे की हीच मला माझ्या पेरेंटिंगची एक काय ठरवणारी गोष्ट आहे की मी चांगलं करते का नाही. पण आपल्या मनामध्ये काय विचार येतो आणि आपण तो कसा कंट्रोल करतो, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता हे अशी उदाहरणं, खरं तर ह्या गोष्टींमधनं मी जाते, सर्वसामान्यपणे सगळेच जण जातात. साधारणपणे एक गोष्ट बघा बरं का, की जेव्हा खूप घाई गडबड असते की नाही, तेव्हा ही मुलं खूप टाईमपास करत असतात. ते त्या मूडमध्येच असतात की मला हे आवरायला पाहिजे, मला उठायला पाहिजे पटपट, मला वेळेमध्ये सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. या मूडमध्ये ते नसतात. ते निवांत त्यांच्या गतीने चाललेले असतात. आणि आपल्याला असं झालेलं असतं की अरे बाहेर व्हॅन वाजतीये, व्हॅन कधी पण येईल शाळेची, तू अजून खाल्लं नाही आहेस, तर भरा त्याला भरवणं असेल, पटापटा कपडे घालणं असेल. मूल त्याची जबाबदारी कधी शिकणार मग, की मला जर का वेळेत व्हॅनच्या इथं उभं राहायचं आहे, तर मला त्याच्या आधी कधीपासून स्वतःचं आवरायला सुरुवात केली पाहिजे, याची जाणीव त्याला कधी तयार होणार? जर आपण त्याचं कॉन्सिक्वेन्सेसच दाखवला नाही, की जर तू वेळेमध्ये आवरलं नाहीस तर आपली बस मिस होणार आहे आणि मला तुला शाळेत सोडायला यायला जमणार नाही आहे, तर आता तू ठरव, तुझ्या सगळ्या गोष्टी मज्जा मिस होईल. तुझ्या टीचरबरोबर शिकवलेला अभ्यास असेल, मुलांबरोबर मित्रांबरोबर केलेली मज्जा असेल, सगळी मिस होईल. तर मग आपण असं करूयात का, तुला टी व्ही बघायचा आहे ना, बघ ना टी व्ही, त्याच्या आधी आपण आपली बॅग भरूयात, पटापट आंघोळ करूयात, ब्रश करू, आंघोळ करू, प्राथमिक विधी उरकून घेऊ, खाऊ आणि बॅग भरलेली आहे, आणि मग तू थोडा वेळ टी व्ही बघ, तोपर्यंत आपली व्हॅन पण येईल. वेळेचं आपण त्याला काही गणित मांडून देऊ शकू का, की जेणेकरून त्याला ही गोष्ट लक्षात येईल की ह्या गोष्टी आपल्याला ह्या वेळेमध्ये पूर्ण करायच्या आहेत, की जेणेकरून आपल्याला आपली बस मिस होणार नाही. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक मुलाचे मार्ग वेगवेगळे असू शकतात बरं का. म्हणजे काही जण खूप पटकन ऐकतील, काही जण खूप त्रास देतील, पण तेवढा पेशन्स आपल्याकडे राहतोय का? आणि जर का तो राहत नसेल तर आपण तो वाढवायला पण शिकलं पाहिजे. कारण की आपल्याला त्या मुलांना मान्य आहे की ते भराभरा कळलं पाहिजे, स्वतःला कळलं पाहिजे, ती लहानपण आहेत. ही साधारणपणे, आता आपण असं म्हणू शकतो की ही साधारणपणे काय म्हणतात 7 ते 12 वर्षापर्यंतची मुलं, की ज्यांना छोटी छोटी कामं करता येतात, त्यांना त्यांचे वेळ ठरवून दिले तर ते करू शकतात. म्हणजे आता साधं उदाहरण आहे, ज्या मुलांची दुपारची शाळा असते, ती मुलं दुपारी शाळेवरनं आल्यावरती झोपून खाऊन असे सगळे दुपारी सुट्टीवरनं, म्हणजे शाळा सुटल्यावरती जी घरी येतात, त्यांच्याकडे अभ्यासाला तसं म्हणलं तर हातामध्ये बऱ्यापैकी वेळ असतो या वयातलं, म्हणजे 7 ते 12 वर्षापर्यंतच्या.
पण या मुलांना काय झालेलं असतं की आई मी दमलो ना, बाबा मी दमलो ना, आता मला टी व्हीच बघायचा आहे. आणि मग ते प्रोलॉंग होत होत अभ्यासाची वेळ कुठेतरी संध्याकाळी येते, रात्री येते आणि मग काहीच होत नाही. मग घरामध्ये आरडाओरडा, चिडचिड, मुलालाच नावं देणं, मग घरातल्यांनाच नाव, म्हणजे एकूणातच ते केऑसचं वातावरण होऊन जातं आणि त्याच्यावरनं ते अभ्यास ही प्रकरणच नको अशा लेवलपर्यंत जातो. याच्याऐवजी आपण एक घराचा रूल बनवल्यासारखं की ही 4 कामं ही व्यक्ती करणार आहे, ही 4 कामं ही व्यक्ती करणार आहे आणि ती त्यावेळेला झाली तर कसं गोष्ट पटापटा होऊ शकते हे आपल्या कृतीतून आपल्याला दाखवता येऊ शकेल का? कारण की मुलं ही बऱ्याचदा आपण कसं वागतोय ना ह्याच्यावरनं खूप कॉपी करून जाणारी आहेत. म्हणजे आत्ताची जनरेशन तर ह्याहीपेक्षा फास्ट आहे की ज्यांना टी व्हीमधल्या काही गोष्टी बघूनसुद्धा समजतं की हां हे गुड बिहेवियर आहे, हे बॅड बिहेवियर आहे. इन दॅट मॅटर आपण आपल्या सवयीतून मुलांना ते सांगू शकू का की आपण त्या वेळेमध्ये ठरलेल्या वेळेमध्ये टाक 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 करतोय. तर मग कदाचित मुलाला मी माझ्याबरोबर घेतलं की चल ना मला मदत कर, चल ना मी पण अभ्यास करते तू पण अभ्यास कर, असं जर का करू शकलो तर हे थोडंफार आपल्याला सोपं जाईल की हां की त्या वेळेला ती गोष्ट होणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेला ना पालकांची भूमिका ही मेजरली त्यांना लेक्चर दिलं तर ती मुलं आणखीन लांब पळून जातील. म्हणजे आईचं नेहमीच आहे काय 2 मिनटं बडबड करेल नंतर निघून जाईल. पण जर का आपण त्याच्यासोबत करतोय असं जर का आलं तर कदाचित त्यांच्यासाठी असं असू शकतं की हां मी आणि आई मज्जा करतोय बरं का. आणि समस्या सोडवायलाही मदत होऊ शकते की हां आपण दोघं जण मिळून टीमसारखं काम केलं तर माझे प्रश्न पण लवकर सुटतात आणि आईबरोबर मज्जा पण येते किंवा बाबाबरोबर मज्जा पण येते. तसंच ही जी 13 ते 18 वर्षातली जी मुलं असतात की नाही, म्हणजे ॲडोलेसन्सच्या एजमधली, टीन एजमधली, ह्या मुलांना सुद्धा असं होतं बघा की जर का आपला मुलगा 18व्या वर्षीसुद्धा किंवा अगदी 13व्या वर्षीसुद्धा आई मी काय घालू किंवा आई मी इथं जाऊ का किंवा एखाद्या छोट्याशा सुद्धा, म्हणजे अगदी छोटे छोटे निर्णय की जे त्यांच्या लेवलवरचे आहेत, अशा निर्णयांनासुद्धा मी काय करू ह्या प्रश्नावरती अडकत असेल तर आपल्याला त्याला त्याचं एक्सपोजर देण्याची गरज आहे की हां मग पण ते एकदम त्या दिवशी अचानकपणे सांगितलं तर खरं तर होईल का बरं? म्हणजे आता अगदी साधी सोपी गोष्ट आहे बरं का की मला असं वाटतं की माझ्या मुलाने 8वीत गेल्यावरती त्याचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे, जी सर्वसामान्यपणे सगळ्याच पालकांची अपेक्षा असते. आणि तुम्ही इयत्ता 7वीपर्यंत त्याचा जर का अभ्यास त्याच्या शेजारी बसून घेत असाल आणि अचानकपणे 8वीमध्ये त्यांनी त्याचा करणं अपेक्षित असेल तर खरंच सांगा बघू त्याला जमेल का त्याचा जास्त गोंधळ होईल डोक्यामध्ये की आता आई माझ्या शेजारी काही झालं तरी बसणार नाही आहे आणि ती बसते असं जर का माझ्या मित्रांना मैत्रिणींना कळलं तर ते मला आणखीन हसतात किंवा मला चिडवतात. आता मला सांगा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्या मुलाच्या डोक्यामध्ये किंवा त्या मुलीच्या डोक्यामध्ये किती केऑस चालला असेल. आधीच ते प्री ॲडोलेसन्सच्या स्टेजवरती उभे आहेत, वर्जवरती उभे आहेत की जेव्हा खूप इमोशनल अप्स अँड डाऊन्स होत आहेत. एखादी गोष्ट सांगितली की ती एकदम टोकाला जाते किंवा एकदम नर्वस होत आहेत, खूप हार्मोनल चेंजेस होत आहेत, बॉडीमध्ये चेंजेस होत आहेत आणि त्यामध्ये ह्या गोष्टींची पण भर पडते. तर मग यावेळी आज पालक म्हणून मी काय विचार करू शकतो की माझं मूल या स्टेजला कधी ना कधीतरी येणार आहे, तर मग मी कधीपासून सुरू करायला पाहिजे? कदाचित जेव्हा पहिल्यांदाच अभ्यास इंट्रोड्यूस होतो की नाही, म्हणजे 1लीच्या लेवलला, 2रीच्या लेवलला, की हळूहळू आता अभ्यास वाढत जाणार आहे, तर मी माझ्या मुलाला तेव्हापासून थोड्या काही गोष्टी शिकवू शकतो का की हां ह्या 2 गोष्टी तुझ्या कदाचित पहिले 3 वर्ष हे शक्यही नाही होणार, पण कदाचित 3री नंतर आपण त्याला हळूहळू सवय लावू शकतो का की हां ह्या 2 गोष्टींसाठी, या 2 सब्जेक्टसाठी मी तुझ्यासोबत असणार आहे, पण हे 3 गोष्टीमधल्या ज्या काही पाठ करायच्या गोष्टी आहेत ते तुला सहज येतात, तर मी काही काम करेपर्यंत तू हे पाठ कर, मग आपण दोघं जण त्याची रिव्हिजन करू. कदाचित आपण त्याला हळूहळू हा विश्वास देऊ शकू की हां येस यू कॅन डू इट, तुझासुद्धा तू अभ्यास करू शकतो, तुलाही ते जमू शकतं. म्हणजे मी काही असं नाही आहे का की मी तुझ्यासमोर बसले नाही किंवा मी तुझा अभ्यास घेतला नाही तर तुला जमणार नाही. आपण दोघांनी मिळून
काहीतरी स्ट्रॅटर्जी ठरवूया की जेणेकरून मलाही माझं काम करता येईल आणि तुझाही तुझा अभ्यास करता येईल. आणि नंतर मग आपण काही गोष्टी, काही अडलेले प्रश्न असतील, काही उजळणी असेल, ही एकत्र करू. का तर हे आपण परस्पर अवलंबन म्हणजे काय, त्याला इंटरडिपेंडन्सी पण शिकवायचा प्रयत्न करतो ना, की असं नाही की मलाच सगळं येतं किंवा आईलाच सगळं येतं. नाही, मलाही काही गोष्टी येत नाहीत, तुलाही काही गोष्टी येत नाहीत, पण म्हणजे आपण एकदमच असे डाऊन इमेजमध्ये आहोत का? तर नाही. जसं मला काहीतरी येत नाही तसं मला काहीतरी येतं पण, आणि आईला पण काहीतरी येतं, माझ्या भावाला पण काहीतरी येतं, आणखीन माझ्या मित्रालाही काहीतरी येतं. करेक्ट आहे. म्हणजे जे मला येत नाही ते मी त्याच्याकडनं शिकू शकतो, आणि जे मला चांगलं येतं आहे आणि त्याला येत नाही ते मी त्याला शिकवू शकतो. म्हणजे माझी प्लस पॉईंट हा त्याच्यासाठी मदतीचा होऊ शकतो, त्याचा प्लस पॉईंट माझ्या मदतीसाठी होऊ शकतो. आणि मी त्याला मदत मागितली तर त्यात काहीही वावगं नाही. मला कोणी मदत ऑफर केली तर ती मी ॲक्सेप्ट करायची आहे, आणि जर माझ्याकडे कोणी मला मदत मागितली तर मला ती प्रोव्हाइड करायची. मागितली ही महत्त्वाची गोष्ट. हां, त्याला गरज नसताना तुम्ही प्रोव्हाइड करायला गेले तर तिथे भांडणं होणार आहेत. पण आपल्याला मुलांना हेही शिकवायचं की जर का तुला असं वाटतं की ह्याला मदतीची गरज आहे तर तू त्याला विचारू शकतोस की तुला मी मदत करू का. कदाचित त्याला तेवढी गरज वाटली तर तो घेईल सुद्धा, नाही घेतली तर आपण त्याला फोर्स करायचा नाही. इट्स ओके, तो त्याचं शिकेल. हे सुद्धा ॲक्सेप्टन्स शिकवावं लागणार बरं का. की नाहीतर ही मुलं अशी फोर्सफुली की नाही, हा माझी मदतच घेत नाही, मग मी कायच करू, ह्या गोष्टीमध्ये जाण्याच्या ऐवजी की इट्स ओके, आपण ऑफर केली त्याला मदत, त्याला त्या व्यक्तीला विचार करून घेऊ देत की माझी ही मदत त्यांनी घ्यायची आहे का नाही. करेक्ट. आणि कदाचित हे कम्युनिकेशन आपण मुलांसोबत कसं बोलतोय, आपण इतरांसोबत कसं बोलतोय, आपण कसं ऑफर करतोय एखादी गोष्ट, हळूहळू शिकतात मुलं. आणि जिथं शिकत नाही तिथं आपल्यालाही शिकवावंही लागू शकतं की हां, मग तू आणखीन वेगळ्या वेळी विचारलंस तर काय होईल बरं. आत्ता तू कदाचित तुझ्या या अशा एकदम वैतागलेल्या टोननी त्याला सांगितलंस की चल मी तुला मदत करतो. दुसऱ्या वेगळ्या वेळी विचारून बघू की तुला माझी मदतीची गरज असेल तर सांग मला, मी तुला आहे मदत करायला. आय एम स्टँडिंग देअर फॉर यू. जेव्हा केव्हा तुला मदत वाटली तर तेव्हा मला सांग, जसं मला वेळ असेल तशी मी तुला करतो किंवा मी तुला करेन मदत. हे कदाचित त्याला कॉन्फिडन्स देऊ शकेल का की हां, म्हणजे मी माझ्या फ्रेंडची मदत घेऊ शकतो, मी माझ्या आईबाबांची मदत घेऊ शकतो, पण मी फर्स्ट माझं ट्राय करून बघणार. करेक्ट. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण त्यांना हेही शिकवतोय किंवा हेही सांगायचा आपल्या वागण्याचा प्रयत्न करतोय की आपण जसं एखाद्या व्यक्तीला मदत ऑफर करतोय तसं त्यांनी केलेली मदतसुद्धा आपल्याला ॲक्सेप्ट करायची आणि आपल्याला आपल्या मदत घेण्यासाठी त्याच्यावरती फोर्स नाही करायचा आहे किंवा त्याच्यावरनं आपला मूड नाही घालवून द्यायचा आहे की हा त्या मुलाचा प्रश्न असू शकतो. पण हे आपल्या मुलाच्या बाबतीत सांगताना मात्र आपल्याला काही त्याला डेडलाईन घालून देणं असेल किंवा एखादं टाईम बाउंड करणं असेल की हे या वेळेमध्ये कंप्लीट होणं गरजेचं आहे. त्या मुलाच्या क्षमतेनुसार, त्या मुलाच्या कपॅसिटीजनुसार, त्याच्या स्ट्रेंथ पॉईंटनुसार प्रत्येक मुलासाठी हे वेगळे पॅकेज किंवा वेगवेगळे गोष्ट होऊ शकते. आता जेव्हा आपण म्हणतो ना की आपला सर्वसामान्यपणे हा बऱ्याच जणांचा विचार असतो बरं का, की मला जे मिळालं नाही ना ते माझ्या मुलाला नक्की मिळालं पाहिजे, ते मी त्याला देण्याचा 100% प्रयत्न करतो. आणि आपण ते सर्व अर्थाने पूर्ण करायचा प्रयत्न पण करतो की हां, कदाचित माझ्या वेळेस फोन मला खूप उशिरा मिळाला आहे, पण हां आत्ताची गरज पण आहे, मुलांना ते लागणार पण आहे, अभ्यासासाठी पण आहे, तर मग आपण लवकर देऊयात. विचार चुकीचा नाही आहे, पण ते कसं वापरलं पाहिजे हे समजायला मूल मात्र लहान आहे ना. असंच सगळ्या बाकीच्या गोष्टींच्या बाबतीत सुद्धा होतं आहे का की आपण सगळ्या गोष्टी, आपल्याला ज्या न मिळालेल्या गोष्टी त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्यासाठी धडपड आपण करतोय. ती मुलं धडपड किती करतायत. करेक्ट आहे. ते अर्न करायचा किती प्रयत्न करतायत किंवा त्या अर्न करण्यासाठी काय कष्ट करावे लागतात, त्याच्यासाठी काय कॉन्सिक्वेन्सेस असू शकतात, किती कन्सिस्टंटली एखाद्या डिरेक्शनमध्ये आपल्याला प्रयत्न करायची गरज आहे, ह्याची जाणीव मुलांना किती वेळा होताना दिसते.
ही काय एका दिवसात तयार होणारी तर गोष्ट नाही आहे की नाही. त्याच्यासाठी म्हणजे जसं आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी रोज थोडं थोडं काम करतो, तसंच मुलांना हे स्वतःकडे थोडंसं धारिष्ट्य पण येण्याची गरज आहे ना. हां, की मला एका दिवशी जर का मी आज मागितलं तर मला आजच्या आज लगेच नाही मिळणार आहे. मला ते 4 दिवसांनी मिळेल, 2 आठवड्यांनी मिळेल. त्याच्यासाठी मला ते पेशन्स निर्माण करणं असेल, ते मला का हवं हे पटवून देणं असेल. आई बाबा देणार नाहीत असं म्हणलं नाही आहेत, देणार आहेत, पण कदाचित 1-2 महिन्यांनी देतील किंवा 1-2 आठवड्यांनी देतील. का बरं हा काळ लांबवला जातोय? तर मलाही त्याची गरज तेवढी निकड वाटली पाहिजे ना. कदाचित आज माझ्या मित्राकडे आहे, माझ्या मैत्रिणीकडे आहे म्हणून मी मागते, मला त्याची तेवढी गरज आहेच का ह्याचा मी विचार करून नाही बघितलेला. आज मला ते आवडले म्हणून मी मागते. कदाचित 2 आठवड्याचा वेळ घेतल्यानंतर मला ते तेवढे अट्रॅक्टिव्ह वाटणारही नाही, मला त्याच्याऐवजी दुसरंच काहीतरी वाटत असू शकतं. करेक्ट आहे. म्हणजे हा जो विसावा आहे ना, एखादी गोष्ट मागितल्यानंतर तो मिळेपर्यंतचा, हा विसावा आपल्याला त्याची खरंच किती गरज आहे, त्याच्यामुळे आपलं काम किती अडतंय ह्या गोष्टीचं अनालिसिस करायला मदत करू शकेल. आणि हेच आपल्याला त्या मुलांनाही शिकवता येऊ शकेल की हा आपण रोजचा छोटा छोटा प्रयत्न केला, रोज छोटं टर्निंग बदल करत गेलो तर हे मुलं आपोआप हळूहळू शिकत जातील. आणि एकदा ते अंगवळणी पडल्यावरती हे सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत कदाचित रुटीनचा भाग होऊन जाईल. म्हणजे आपण खरंच विचार करायची गरज आहे की आपण आपल्या मुलांसाठी जेव्हा गोष्ट घेतोय तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय ना. आणि ही सवय लावताना आपल्याला एका दिवशीत काय बटन लावलं दिवा लागला असं नाही होणार. जसं म्हणलं तसं रोज छोटा प्रयत्न, मग ते स्वतःच्या बोलण्यातनं जेवढं जास्त येईल तेवढे मुलांना समजायला मदत होत जाईल. म्हणजे जर का मी रोज माझ्या मुलाबरोबर किंवा माझ्या मुलीबरोबर विचार करताना हा म्हणत असेल की हे ना मला खूप घ्यायची, आज असं झालं, असं माझ्या मैत्रिणीकडे ही गोष्ट होती, तेव्हा मलाही असं वाटलं होतं बरं का की काश माझ्याकडे पण हे असायला पाहिजे, माझ्यासाठी मी ही घेणार आहे, पण मी ती आत्ता लगेच नाही घेणार. मी त्याच्यासाठी त्याचे काय आहेत, कसं मिळतं, काय त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, मला त्याची किती गरज आहे, मला कधी गरज लागणार आहे, ह्या सगळ्याचा मी विचार करत होते. अरे, आणि मग मला असं जाणवलं की मग 1-1.5 वर्षांनी हे घेऊ शकते. मग त्याच्यासाठी मग मी थोडे पैसे बाजूला टाकायला सुरुवात केली बरं का. हे आपण मोठ्या मुलांना तसंच लहान मुलांना सुद्धा बोलू शकतो त्यांच्या लेवलवरती. आणि जसं आपण हा विचार मुलांसोबत शेअर करू तसं मुलंही हळूहळू त्यांच्या जगातल्या काही गोष्टी सांगायला सुरुवात करतील. त्या शांत चित्ताने कान देऊन ऐकायला सुरुवात केली तर आपल्या लक्षात येईल की आपलीही मुलं त्याप्रमाणे विचार करायला लागलीत बरं का. तर मग आता आपण हा विचार नक्की करून बघूयात की मी माझ्या मुलांसाठी जे काही करतोय ते मी करणारच आहे, पण ते फक्त माझ्यावरती डिपेंड राहण्यासाठी नाही, तर त्यांनी त्यांच्या पायावरती उभं राहावं, त्यांना ती कौशल्य यावीत, त्यांना पुढे जाऊन ह्या विशाल समुद्रामध्ये जाताना स्वतःच्या पायावरती कसं उभं राहायचं हे समजू शकेल. ह्या कौशल्य शिकण्यासाठी मी करतो आहे. आणि जेव्हा आपण त्यांच्यावरती विश्वास दाखवतो की यस यू कॅन डू इट, तेव्हा आपण त्यांच्यावरतीही विश्वास दाखवतो आणि तेव्हा ईश्वरावरती किंवा भगवंतावरती विश्वास दाखवतो, स्वतःवरती भगवंतावरती विश्वास दाखवायलाही प्रयत्न करतो. जसं इथे म्हणलं आहे की सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी गदा रामदासाभिमानी. तर आपण असं बनण्याचा थोडा प्रयत्न करूयात. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आज तुमच्यासाठी एक प्रश्न पण आहे की आजची मुलं सगळ्यात जास्त कशावरती अवलंबून आहेत, त्यांना कशाची भीती वाटते आणि स्वावलंबन शिकवणं म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं? या 3 प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये लिहायला नक्की विसरू नका. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.